आज्ञापालनामध्येच आशीर्वाद दडलेले आहेत. जेव्हा आपण देवाचं वचन वाचतो, जेव्हा ते ऐकतो आणि देव आपल्याला ज्याप्रमाणे इन्स्ट्रक्ट करतो, ज्याप्रमाणे आपण सांगतो त्यानुसार केलं तर आपल्या जीवनामध्ये काय होतात, आशीर्वाद मोकळे होतात. आपण काय करतो, आपण मोठमोठ्या गोष्टींची अपेक्षा करतो पण आपण त्यासाठी काही कार्य करत नाही, आपण असंच बसून राहतो. पण नाही, देव म्हणतो तू थोडंसं काहीतरी माझ्या वचनातून कर. कसं, देव आपल्याला म्हणत नाही खूप मोठ्या मोठ्या गोष्टी कर, नाही. देव आपल्याला आपली क्षमता माहिती आहे, देव आपल्याला आपल्या क्षमतेनुसार सांगणार, एकदम साधारण गोष्टी सांगणार आणि त्या साधारण गोष्टीचं देव काय करणार आहे, एकदम असाधारणरित्या त्याचं उत्तर देणार आहे. जेव्हा आपण ऑर्डिनरी गोष्टी देवासाठी करतो, देव एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपल्याला ब्लेस करतो. हालेलुया. जसं परमेश्वरांनी नामानाला ब्लेस केलं, नामानाने काय केलं होतं, फक्त तिथे जाऊन डुबकी मारली, बाकी काय मोठं काम केलं का? जसा तो शूरवीर योद्धा एकदम पराक्रमी होता, त्याचं जसं वर्णन त्या ठिकाणी केलं त्यासारखं त्याला काहीच करायचं नव्हतं. तिथं एकदम सोपं काम करायचं होतं. काय करायचं होतं, यार्देन नदीत जायचं होतं आणि 7 वेळा जाऊन डुबकी मारायची होती, स्नान करायचं होतं आणि तो काय झाला होता, शुद्ध झाला होता. हालेलुया. आणि ह्या ठिकाणी चाकरांना काय करायचं होतं, काही कुठून जाऊन लांब जाऊन द्राक्षरस गोळा करून आणायचं होता का? नाही, त्यांना फक्त त्या ठिकाणचं पाणी त्या रांजणात भरून ठेवायचं होतं. एकदम सोपं होतं. त्याचप्रमाणे प्रियांनो, जेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काही अद्भुत पाहायचं असेल, परमेश्वराचं वचन शोधा. परमेश्वर तुम्हाला अवघड असं काही सांगणार नाही. माझं उत्तेजना आहे, तुम्ही वचनामध्ये शोधा, परमेश्वर तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर देईल. हालेलुया. आपण छोटं काहीतरी केलं ना, त्यामधून ते मोठं काहीतरी उत्पन्न करू शकतो.